नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी. एलो स्टेटमेंट नंबर 14 मधली ही सेकंड ऍक्टिव्हिटी म्हणजे दिवस 29वा. चला सुरुवात करू. मग लर्निंग आउटकम्स काय आहे? द एम ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल. ह्याच्यात खरं काय आहे तर आपल्याला रायटिंग स्किल इथे डेव्हलप करायचे. इट्स टू हेल्प स्टेन टू इमॅजिन अँड थिंक इन कोहेरंट कोहेन्सिव्ह मॅनर अँड एक्सप्रेस द थिंकिंग इन एसे रायटिंग. एसे रायटिंगच्या वेळेस आपल्याला खरं म्हणजे काळजीपूर्वक विचार करून आणि योग्य शब्दांचा योग्य सेंटेन्सचा वापर करून तो एसे कंप्लीट करायचा असतो. द स्टुडंट शुड बी एबल टू ऑर्गनाइज देअर आयडियाज अँड थॉट्स इन अ क्लिअर piece of writing reflecting their novelty and क्रिएटिव्हिटी. तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची नॉव्हल्टी आणि तुमचं वेगळ्या प्रकारचे जे विचार असतील ते विचार, तुमच्या आयडियाज यांचा सगळ्यांचा वापर करून त्यांना आपण एक प्रॉपर वेमध्ये कसं सगळे थॉट्स अरेंज करू शकू हे इथे महत्त्वाचं असतं. इट शुड ऑल्सो रिफ्लेक्ट देअर सेन्सिटिव्हिटी टुवर्ड सब्जेक्ट. सब्जेक्टबद्दलची तुमची सेन्सिटिव्हिटी काय आहे, म्हणजे तुम्हाला कसं वाटतं. सहज लिहायचा म्हणून लिहिताय का निबंध, हे पण विचारात घेतलं जातं. तर तुमचा निबंध लिहिण्याची थॉट प्रोसेस ही इथे फार महत्त्वाची असते. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. आस्क टू जॉट डाऊन द पॉइंट्स टू द रिलेटेड सब्जेक्ट. जो सब्जेक्ट दिलेला असेल त्याच्याबद्दलचे पॉइंट्स आहे ना ते पहिले तुम्ही लिहून ठेवा बाजूला, ते गरजेचं आहे. एनकरेज द लर्नर्स टू राईट अबाउट प्रोव्हाइडेड ऑर गिव्हन सब्जेक्ट. लर्नर्सला तुम्ही काय सांगायचे टीचर्स, की लर्नर्सला तुम्हाला असं म्हणायचं, एनकरेज करायचं या बाबतीत की जे पॉईंट्स असतील, जे सब्जेक्ट दिला असेल त्याच्याबद्दल लिहिण्यासाठी त्याला एनकरेज करा. अलाव देम टू एक्सप्रेस देअर ओन थॉट्स. त्यांना स्वतःचे विचार इथे मांडायला प्रवृत्त करा आणि तुम्ही सांगा त्यांना की तुमचे विचार सांगा याच्याबद्दल काय आहे ते. नंतर अनेबल द लर्नर्स टू यूज प्रोव्हर्ब्स इन एसेज. आणि ते प्रोव्हर्ब्स जे असतील त्यांना सांगा की प्रोव्हर्ब्स वापरा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे तुमचा जो एसे असतो तो अजून सुंदर दिसतो. प्रोव्हाइड द सब्जेक्ट्स टू लर्नर्स टू राईट एसेस. जे लर्नर्स असतील त्यांना काही सब्जेक्ट्स द्या वेगवेगळे सुद्धा, की जेणेकरून ते त्याच्यावर अजून विचार करू शकतील आणि त्यांचे पॉईंट्स जॉट डाऊन करतील किंवा त्याच्यावर ते त्यांचे थॉट्स प्रोसेसमध्ये आणू शकतील. आता स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया. पार्टिसिपेट इन द एसे कॉम्पिटिशन. एसे कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा वेगवेगळ्या. आस्क देम टू यूज द पंक्च्युएशन मार्क्स इन द लाईट प्लेसेस. पंक्च्युएशन मार्क जिथे तिथे गरजेचं असेल तिथे तुम्ही ते यूज करा. पे अटेन्शन टुवर्ड द सुटेबल टायटल. जे तुम्ही एसे लिहिणार त्याला एकदम सुटेबल टायटल तुम्हाला काय देता येईल याचा सुद्धा तुम्हाला विचार करणं गरजेचं असतं. की प्रॉपर टेन्स फॉर्म. टेन्सचा जो फॉर्म असतो म्हणजे सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करताना टेन्सचा जो फॉर्म असतो तो प्रॉपर यूज करायचा आहे तुम्हाला. जिथे पाहिजे तिथे पास्ट टेन्स, अगदी म्हणजे आवडतो म्हणून पास्ट टेन्स नाही वापरायचा, जिथे गरजेचं आहे तिथे पास्ट टेन्स. नाहीतर वाक्य तुमच्या पद्धतीने ज्या टेन्समध्ये खरंच योग्य असतील त्याच पद्धतीने ते वापरा. शेप अँड साईज ऑफ द लेटर्स शुड बी ॲप्ट वन. आणि लेटरची साईज आणि शेप हे व्यवस्थित असलं पाहिजे, म्हणजे तुमची एकंदरीत हँडरायटिंग चांगली असली पाहिजे, हे महत्त्वाचं. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये खूप काही दिलेलं नाही त्यांनी आपल्याला, पण हे पॉईंट्स मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिल्यांदा प्रोव्हाइड अ टायटल विथ पॉईंट्स. तुम्हाला एक टायटल द्यायला लावलेलं आहे पॉईंट्स सोबत, मी ते काढून ठेवलेले ते नंतर दाखवेल मी तुम्हाला. आस्क द लर्नर्स टू रीड द प्रोव्हाइडेड टायटल अँड गिव्हन पॉईंट्स केअरफुली. जे पॉईंट्स दिले असेल आणि टायटल दिलं असेल त्याच्यावरनं तुम्हाला तो एसे लिहायचा आहे, तर ते तुम्हाला पहिल्यांदा व्यवस्थित वाचून घ्यावं लागतील. टेल्स द लर्नर्स टू कव्हर ऑल द पॉइंट्स व्हाईल रायटिंग अँड एसे. जे पॉइंट्स तुम्हाला दिले जातील त्या सर्व पॉइंट्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तो एसे कंप्लीट करायचा आहे. टेल्स देम टू गिव्ह ॲप्रोप्रिएट टायटल ॲट द बिगिनिंग ऑफ द पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफच्या अगोदरच म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हेडिंगला ते टायटल व्यवस्थित वापरायचं आहे, म्हणजे ते लिहायचं आहे. टेल्स द लर्नर टू यूज सम ग्रामॅटिकल आयटम्स लाईक डिग्री. याच्यामध्ये तुम्ही लिहिताना काय काय वापर करा, तर डिग्रीचा वापर करा, नॉट ओनली बडल्सचा वापर करा, आयदर ऑर, नायदर नॉर, दो, अल्दो, इफ, अनलेस, व्हेनेवर नेसेसरी. जिथे जिथे योग्य प्रकारे तुम्हाला वापरता येईल तिथे तुम्ही वापरा. प्रोव्हाइड्स द लर्नर सम हेल्पफुल वर्ड्स टू कम्पेअर. फॉर एक्झाम्पल अलाइक, बोथ अँड, ॲज वेल ॲज, ऑन दी अदर हँड, ऑन द कॉन्ट्ररी, whereas, in contrast, etc.
ह्याच्यासारखे शब्द जे आहे ते तुमच्या एसेमध्ये तुम्ही याचा वापर करण्याचा प्रयत्न करा. टेल्स देम टू यूज ओन सेंटेन्सेस युझिंग गिवन पॉइंट्स. आता तुमचे स्वतःचे वाक्य तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. आता मी असं सांगितलं की हे वापरायचंय, याचा अर्थ हे कंपल्सरीच वापरायचं असं नाही, पण तुम्ही यांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचे सेंटेन्स वापरले तर अजूनच चांगलं. टेल्स देम टू यूज प्रॉपर टेन्स. टेन्सचा वापर तुम्हाला प्रॉपर करायचा आहे. आता सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्येच हे जेवढे पॉईंट्स तुम्हाला दिले हे ऑलरेडी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सॉल्व्ह करूनच दिलेले. हे क्वेश्चन्स हे थोडं खाली वर झाले त्यांच्याकडनं. आता बघा प्रॅक्टिसमध्ये आणि प्रॅक्टिसमध्ये बघा काय दिलेलं आहे. टीचर विल प्रोव्हाइड द फॉलोइंग टायटल अँड पॉइंट्स गिव्स क्लिअर इन्स्ट्रक्शन टू राईट अँड एसे. तुम्हाला राईट एसेसाठी एक पॉईंट दिला जाईल, म्हणजे एक टॉपिक दिला जाईल. ओके, बघा राईट अँड एसे ऑन माय हॉबी युझिंग द पॉईंट्स. आता याच्यावरच या पॉईंट्सवर खाली त्यांनी एसे लिहून दिलेला आहे. आपण पहिले पॉईंट्स वाचून घेऊ. व्हॉट इज युअर हॉबी? व्हाय डू यू लाईक इट? व्हॉट आर इट्स बेनिफिट टू यू? हाऊ डू यू गिव्ह युअर टाइम फॉर कीपिंग युअर हॉबी? नंतर हू हेल्प्स यू टू कीप युअर हॉबी? व्हॉट इज युअर मेसेज टू अदर्स थ्रू युअर हॉबी अँड युअर ओन पॉईंट्स? आणि शेवटी तुमचे स्वतःचे पॉईंट्स. आता हा एसे तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचा आहे. तो पहिले मी वाचून दाखवतो फक्त तुम्हाला, कारण की हा फक्त ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचा आहे. माय हॉबी. Hobbies play an important part in our life. They keep us busy in spare hours and make life happy. They make us forget our worries and give us inspiration. They make life interesting and pleasant. They give us energy and teach us the dignity of labor. All hobbies are useful in one way or the other, but the one I like most is gardening. I have recently developed a taste for it. It is both pleasant and economical. I have always had a love for nature and have admired flowers and plants, but I have never before felt the real joy they afford to the human mind. It is only now that I learn what store of knowledge they have for us. Gardening gives us a lot of exercise. It teaches us how to work with our own hands. It brings us into close contact with nature. It is a pleasure to dig the earth, to make flower beds and dig canals for water. All this is very interesting. This kind of physical exercise is delightful and enjoyable. We also learn of the diseases of plants and their remedies. We can't know and understand all this by reading books only. In gardening, we read the very book of nature. Gardening adds to the beauty of the spot. The barren place being place brings to change its looks. The plants bring forth buds which blossom into lovely flowers of different colors. It lends a charm to the whole sight. The flowering creepers, the green grass, and the green hedge make the place so attractive. We know that it is the fruit of earth. On the level, we feel the real joy of it. Gardening adds to our comfort and health. We enjoy the fresh air, the cool breeze, and the pleasant shade of trees. The sweet smiling flowers make the air fragrant. It refreshes the brain and invigorates the body. हा एसे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचा आहे. ओके, आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिला. टीचर प्रोव्हाइड ॲम्पल टॉपिक्स टू लर्नर्स राईट द एसे फॉर प्रॅक्टिस. ठीक आहे, तुम्ही वेगवेगळे एसे तुमच्या पद्धतीने लिहा. टीचर ऑर्गनाइज अँड एसे कॉम्पिटिशन फॉर लर्नरसाठी तुम्ही एसे कॉम्पिटिशन एक ऑर्गनाइज करणार आहे. समजा आता इव्हॅल्युएशन. आज द लर्नर्स टू कलेक्ट प्रोवर्ब अँड आयटम्स टू मेक एसे मोर अट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल. डिस्क्राईब युअर स्कूल प्रिमायसेस. आता याच्यावर मी एक एसे लिहिलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. ओके, हे पॉइंट्स आहे.
इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स इन युअर लाईफ हा एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे आणि माय स्कूल प्रिमायसेस याच्यावर एक एसे लिहिलेला आहे. इम्पॉर्टन्स ऑफ बुक इन अवर लाईफ हा लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये मी हे तुमच्यासाठी पॉईंट्स काढलेले. बुक्स प्रोव्हाइड मेंटल स्टिम्युलेशन या पॉईंटवर तुम्हाला अजून एक्सटेंड करायचं. ड्यू टू बुक्स स्ट्रेस रिडक्शन, बुक्स गिव्स अस नॉलेज, with the help of books vocabulary expansion, with the help of books memory improvement, due to books stronger analytical thinking skills, book improves focus on and concentration, book give us better writing skill. ओके, हे बघा आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की स्टुडंटला एक तुम्ही हे द्या, टॉपिक द्या. मी तिथे टॉपिक दिलेला आहे तुम्हाला. आता जो एसे आपण ऍक्च्युली वाचला त्याच्यावर बघा त्यांनी काही क्वेश्चन्स विचारले होते, ते क्वेश्चन्स आपण लिहूया. टेल द नेम्स ऑफ हॉबीज मेन्शन्ड इन द एसे. एसे मध्ये कुठल्या हॉबीज मेन्शन केल्या आहे? ड्रॉइंग, पेंटिंग, गार्डनिंग, स्टॅम्प कलेक्शन, फोटोग्राफी, रीडिंग, सिविंग, क्राफ्ट्स अँड कुकिंग या हॉबीज मेन्शन केलेल्या आहे. व्हॉट इज द रायटर्स हॉबी मेन्शन्ड इन द एसे? रायटरची कोणती हॉबी याच्यात मेन्शन केलेली आपल्याला? द रायटर्स हॉबी इज गार्डनिंग मेन्शन्ड इन द एसे. गार्डनिंग ही इथे मेन्शन केलेलं आहे. व्हॉट गिव्स इमेन्स प्लेजर टू अस? आपल्याला कसला सगळ्यात जास्त आनंद होतो? आनंद कसला होतो? तर गार्डनिंग गिव्स इमेन्स प्लेजर टू अस. अच्छा, या सॉल्ड ऍक्टिव्हिटीजमध्ये इथे दिले टीचर विल प्रोव्हाइड टायटल अँड रिलेटेड पॉइंट, स्टुडंट्स विल राईट इट केअरफुली अँड राईट अँड एसे ऑन देअर ओन. आता मी तुम्हाला इथे पॉइंट्स काढून दिलेले, हे पॉइंट्स तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. थोडे एक्सटेंड करून सांगा, कळतंय? आता माय स्कूल प्रिमायसेसवर एक निबंध लिहायला लावला त्यांनी, तो निबंध मी तुमच्या समोर मांडतो. लिहिलेलाच आहे ऑलरेडी, हा जसाच्या तसा तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचा आहे. माय स्कूल इज व्हेरी कलरफुल अँड इज अ व्हेरी हाय बिल्डिंग. It has a total of 4 floors and separate building for different section of students. Like, it has separate small building for KG and other elementary classes, another for primary classes, and the biggest for the senior classes. It looks very attractive and very beautiful from a far distance because it is very unique design and color which looks very beautiful. It had made many beautiful uh, painted boundary walls and gates which also looks pretty. My school building is very tall, big and very shiny because of its fantastic structure. इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता आपण परत आपल्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. आता बघा मग काय शिकलो आपण याच्यातनं? माय टेक अवे टुडे आय लर्न. काय शिकलो आपण स्टुडंट्स? हाऊ टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स वाईल डेव्हलपिंग अन एसे. एसे डेव्हलप करताना सेंटेन्स कसे कन्स्ट्रक्ट केले जातात. आय टूक पार्ट इन एसे कॉम्पिटिशन. एसे कॉम्पिटिशनमध्ये आपण समजा पार्ट घेऊ शकतो याच्यामुळे. आय लर्न हाऊ टू राईट इन ओन वर्ड्स अँड ओन हँड रायटिंग इन इंग्लिश. स्वतःच्या हाताने आपण कसं एसे लिहिणार या दृष्टीचा म्हणजे ही गोष्ट आपल्याला ह्याच्यातनं शिकायला मिळेल. समजतंय? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.